बोला. बापरे, सेलिब्रेट करायचं म्हटलंच नाही त्याला तर पाहिजेच नाही. होय. काढा एक फोटो आता. अरे बापरे, कधी नाही ते फोटो. आठवण राहायला पाहिजे. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सकाळची वेळ आहे आता श्रीच्या नाश्त्यासाठी, त्यासोबत टिफिनसाठी इकडे कणिक मळण आणि सगळ्या गोष्टी चालू. तर आज काय काय असणार आहे टिफिनला ते पण थोडक्यात तुम्हाला दाखवते. दिसत असेल तुम्हाला तर छोले म्हणजे उसळ असणार आहे हरभऱ्याची. त्यानंतर दिसत असेल तुम्हाला तर ही आहे मसुराची डाळ, मोकळी डाळ करायची आपल्याला. बंद थोडस प्रेझेंटेशन व्यवस्थित असलं की मुलं आवडीने खातात, त्यामुळे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण घातलेत आणि जनरली ना त्याची भुकटी करून टाकलेली बरी पडते. तर हे दिसायला खूप छान वाटतं, पण तो साईडला काढतो तर खोबरं स्प्रेड केलेलं आवडत नाही आणि याच्यावरती खोबरं असं छान पैकी खिसून खूप छान दिसतं ते दिसायलाही, पण श्री खात नाही, त्यामुळे मग फक्त आपल्याला ते स्किप केलंय मी. नाहीतर तुम्ही याच्यावरती असं छान पैकी खिसून टाकू शकता. आणि हे बघा किती छान वाटतं. आता हे टिफिनला भरते. अशा पद्धतीने हा श्रीचा ब्रेकफास्ट आहे. आणि याच्यातलं थोडस पिल्लूला असं मॅश करून खाऊ घातलं ना दुधामध्ये मिक्स करून, तर ती खाते. ती दोघांसाठी पण याची भुकटी बनवते आणि ते मिक्स केलं ना ते दिसून येत नाही आणि मुलं खातात पण आणि त्यांना त्याचं जीवनसत्व पण मिळतं. आणि बाळाचं असं काही काढायचं वगैरे तिचं काही नसतं, ती खाते आवडीने, पण तिला प्रॉब्लेम असत होता ती अडकतं घशामध्ये, त्यामुळे. सो नाश्त्याची तयारी श्रीच्या झालेली आहे. आमच्यासाठी इकडे छोले टाकलेले आहेत. छोल्याची भाजी बनवतात, पण हे काळे आपले गावरान हरभरे, तर त्याची मी उसळ करणार आहे नाश्त्याला. एकदा मी रेसिपी दाखवलेली पण आहे तुम्हाला. त्याचा चना चाट पण खूप छान होतो. आणि आज मसुराची डाळ आहे, चपाती, मसुराची डाळ आणि शिरा. अशा पद्धतीने त्याचा टिफिन असेल. सकाळी तुझं काय असते तर दादाची घाई शिजायची आणि तुझं लढायचं सुरू असते. का दिलंय या मुलीला, मला त्रास दिलाय या मुलीने. तर आता ना इथं हरभऱ्याची उसळ होते, इकडे चहा तयार झाली आणि श्रीचा टिफिन ऑलरेडी भरलाय. आणि ह्या मुलीचं सकाळी सकाळी चाललंय की मला घे, हे असं शिकले आपण. रुसाला शिकले. बघू 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 बघू, पण ठेवायचा कुठे, ठेवायचा कुठे. छान आहे बाई, छान आहे बाई. इकडे काय सकाळ सकाळी हा लाडाची लय लाड केलाय तुझा, लय लाल केलाय, लय लाल केलाय. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आज काहीतरी स्पेशल तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार. स्पेशल या अर्थाने की आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं 2011ला आणि ह्यांच्या लक्षात मे बी ते नसावं कदाचित, कारण वाईट दिवस शक्यतो लोक लक्षात नाही. तर हिची शंभो झाली आहे, मस्त पेट पूजा झालेली आहे आणि आता ती झोपणार आहे गुड गर्ल सारखी. आणि तुम्हाला सांगू का हिचं विशेष, ही एरवी छान झोपते, क्लासच्या अगोदर झोपेल आणि तो टायमिंग हे करून जर मीला झोपू घातलं तर ही बरोबर क्लास स्टार्ट झाला आणि असं आता छानपैकी 15 मिनिट वगैरे लेक्चरला सुरू झाले की सुरू करते. आया काय, एक काय आहे, ते काय आहे, घे ग. आणि पुन्हा चेहऱ्याकडे बघते माझ्या आणि हसते. आगाऊ बिडली.
आगाव आहे नुसतं लय आगाव झाली पोरगी. स्वयंपाकाचं तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल सगळं आवरलेलं आहे आणि माझं पण आवरलंय. तर पिल्लूचं फक्त झोपेतून उठली की मग तिला छानपैकी तयार करून घ्या बघू. चला तर मी जरा चला आता काव दिलायस तू मला, त्यास दिलायस तू. कशी ऐकते बघितलं हसती लय आगाव आहे. त्यानंतर पुढे जे काय असेल ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता ना बाळ झोपलेलं आहे आणि आता आम्ही पटकन जाऊन येतो. इथे स्वामी केंद्र आहे जवळच, तर दर्शन घेऊन येतो. छत्री पण सोबत घेतली कारण पावसाचं वातावरण झालंय बरंचसं आणि कसं पावसात तिला घेऊन जायचं उठवून तरी म्हटलं ना तरी थोडंसं रिस्कीच होतं ते, म्हणजे गाडीवर एकटं जातो त्यामुळे. आणि दुसरं म्हणजे असं की ती झोपलेली आहे शांत, तर मग मध्ये जर उठली तर मग त्यासाठी आई आहे घरी त्यामुळे निश्चिंत आहोत. तर पटकन लगेच जाऊन येणार आहोत कारण का परत क्लासचं वगैरे प्रिपरेशन आहे. त्यानंतर येऊन मग चेंज करून क्लास घ्यायचा आहे. चला आता निघालो तर आम्ही पटकन जाऊन दर्शन घेऊन येतो. इथं सहज एकदम जवळ घराच्या जे असेल स्वामी केंद्र तिकडेच जाऊ. अगोदर आम्ही राहत होतो तिकडचं माहिती आहे पण ते थोडं दूर होतंय. तर विचारूया इथं कुणाला जवळपास असेल तर बरंच होईल कारण परत येऊन मला क्लास घ्यायचा आहे आणि नंतर चेंज करून वगैरे मग स्त्री आल्यानंतर मग जायचं आहे आपल्याला ॲक्च्युअल ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. तर पावसाचं वातावरण झालं थेंबही तुटत आहेत म्हणून म्हटलं की पटकन जाऊन येऊ. झाला सुरू पाऊस. आता स्वामी केंद्राच्या इथे आणि पाऊस येऊन गेला गाडीवर असतानाच. छत्री सोबत आणली होती आम्ही पण मग ती उघडेपर्यंत परत पाऊस आला गेला दिवसामध्ये चालूच असतं. आणि आपण इथं अगोदर आलेलो आहोत या केंद्रामध्ये जेव्हा आपण इकडे वरती राहायचो तेव्हा. तर म्हटलं की आता माहिती आहे तिथे जाऊन नवीन शोधत बसलो तर वेळ जवळ आहे पण आम्हाला. आता दर्शन झालंय स्वामींचं आणि पावसाने पण उघाड दिली आहे. तर आता क्लास आहे त्यामुळे मला जाऊन चेंज करून मग क्लासला हे करायचंय. त्यामुळे आता पटकन आपण घरी जायला निघूया. चला आलोय आम्ही दर्शन घेऊन. आता पटकन क्लास आहे तर चलूया आम्ही पटकन. आता मी चेंज करते, बाळ पण उठलंय. लगेचच क्लास झाल्यानंतर मग भेटू आपण. 12:30 झालेले आहेत ऑलरेडी आणि 1ला आपला क्लास स्टार्ट होतो. तर आता मला तयारीला लागावं लागेल. तिला आता आईकडे सुपूर्द करते आणि माझ्या कामाला सुरुवात करते. क्लास झाल्यानंतर आपण तर आता श्री पण आलेला आहे म्हणजे चालू असते आमचं बहीण भावाचं भेटणं. तर इथं श्री शाळेतून आल्यानंतर ना दोघं बहीण भाऊ एकमेकाची बघायचं माया करतात. पिल्ली पण खूप मिस करते श्रीला. तो दिवसभर दिसला नाही की बऱ्याच वेळा दादा दादा म्हणून हाक मारत असते आणि आल्यानंतर तो पण खूप माया करतो तिची. वर्षाचा क्लास वगैरे झाला त्यानंतर आम्ही एकत्र सोबत जेवण केलं. आज हे आल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. जेवण झालं त्यानंतर आता इकडे बाळासाठी खाऊ बनवते. तर त्या वेळी ते बनवावं लागतं कारण 2-2 तासाला ते चालू असतं. ते लग्नाचा वाढदिवस आमच्या दोघांना ज्या गोष्टीची आवड आहे त्या अनुषंगानेच ते सेलिब्रेशन व्हावं. केक कटिंग वगैरे शक्य झालं तर आणला केक तर ते करूया आपण. पुढे बघा शेवटपर्यंत ब्लॉग बघा काय काय असणार अॅनिव्हर्सरी ब्लॉग आणि या सगळ्यातून तो वेळ काढायचा आहे. तर ते पण चाललेलं आहे कारण की हा मधलाच थोडासा वेळ मला मिळतो. तर आता त्यांनी मग त्यांचं टाइम टेबल ते कसं मॅनेज करतात तर आता निघालोय बाहेर आणि आल्यानंतर पुढे मग ब्लॉग कंटिन्यू करूया. काय असेल ते तुम्हाला समजेलच की आज कसं सेलिब्रेशन होईल ॲनिव्हर्सरीचं. किती वर्ष झाली लग्नाला एकंदरीत? 14 वर्ष झाले कम्प्लीट. आता 15वं वर्ष चालू झालं.
15 वर्ष सोबत होता मी आणि एकमेकाला 15 वर्ष साथ देतोय का झेलतोय. भांडतोय 14 वर्ष झालं भांडतोय. त्यामुळे ना जे नवीन न्यूली मॅरिड कपल आहे ना, भांडणं होत असेल ना, बिलकुल हार मारायची नाही, आनंदाने राहायचं. कारण आम्ही 14 वर्ष भांडण करून सोबत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ना किरकोळ गोष्टीच्या भांडणावर वाद बिलकुल करायचा नाही, आनंदाने पुढे जायचं. जरी अॅनिव्हर्सरी विसरली तर परत माफी मागायची आणि हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी असं म्हणायचं. शिवाय जे पाहतात ते सुद्धा जर आवडलं तर हे करू शकतात. म्हणजे त्याच्याने कुणाची काही हानी, कुणाला काही त्रास होणार नाही अशी गोष्ट आहे. तर ती काय असणार आहे काय नाही हे सगळं मी इथलं आवडते, हे त्यांचं कामावरतील आणि वापस येतील तेव्हा मग हा ब्लॉग आपण आता कंटिन्यू करूया. ओके. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि पावसाने इतकी जोरदार हजेरी लावली आहे. अजूनही हे आलेले नाहीये. दिसत असेल तुम्हाला केवढा मोठा पाऊस येतो आणि अंधारल्यासारखं झालंय. इतकं जास्त दाटून आलंय आणि पाऊस तर खूप जोराचा आहे. आणि जे आपण प्लॅन केलंय ना ते एक्झिक्यूट होण्यासाठी पाऊस जाणं गरजेचं आहे. अगदी थोड्या वेळासाठी तरी, तेव्हाच आपण घराबाहेर पडू शकू. सो बघू आता कसं काय होतंय ते. त्याच्या मनात असेल तर सगळं व्यवस्थित होईलच. वाट बघूया, कारण अजून वेळ आहे. आता असं वाटतंय की 6:30-7 वाजत आलेत की काही एवढं आभाळ दाखवून आलं. आणि हे गेलेलं ड्युटीला, तर आता कसं काय होतंय काय माहिती. स्टार्ट आहे मी इकडं ठेवते, कारण काही कपडे घ्यायचं वाढलं घेत तर आत घेऊ आपण. तिकडच्या इकडे तिकडे काहीच नाही. पटकन मी चेंज करते आणि एक छानशी साडी नेसते, सिंपल अशी, आणि मग निघू आपण. बरं, एवढं नटून थटून कुठं चाललोय आपण, मला तर सांगशील का? अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. अरे बापरे, सेलिब्रेट करायचं म्हटलंच नाही त्याला तर पाहिजेच ना. होय, सेलिब्रेशन म्हटल्यानंतर थोडं तरी तयार होणं बनतेच. अॅनिव्हर्सरी म्हणजे काय जोरात असणार आहे बाबा, पार्टी बिर्टी. गिफ्ट देणार. अगं बाय बाय बाय, खूप सुंदर गिफ्ट. होय, ते थोड्या वेळातच तुम्हाला देणार आहे. थँक्यू. मला खूप आवडला. बरं झालं बाबा. आवड मला माहिती आहे, माझी आवड बघू आता तुम्ही मला कोड्यात टाकायचं नाही. बरं ठीक आहे. आपण जिथे जाणार होतो ते जे गिफ्ट आहे ते अनमोल आहे आणि ते तुम्हाला खूप आवडेल असं आहे. आता बघूया तुम्ही काय देता. ठीक. कुठे जातोय काय हे पाहण्यासाठी खरं तर पाहत राहा आजचा व्हिडिओ. थोडीशी हेअरस्टाईल आज चेंज केली आहे, म्हटलं थोडं डिफरंट काहीतरी. मला खरं तर मधून भांग सगळ्यात जास्त मला वैयक्तिक वाटतं सूट होतो. आणि साईड पार्टिशन जे असतं ना तर ते हे म्हणतात बरं वाटतं तुला जास्त, कारण खूपच चटपटीच होत असतं. मला सवयच आहे ती पहिल्यापासूनची, पण काही गोष्टींमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. तर काढा एक फोटो आता. अरे बापरे, कधी नाही ते फोटो. आठवण राहायला पाहिजे ना. 14 वर्ष पूर्ण झाले. हो. मग आता 15व्या वर्षात पदार्पण करतोय, तर कसे होतो आपण ही म्हातारपणी बघूया. यांच्यासाठी मी काय गिफ्ट घेतलंय ते तुम्हाला दाखवते. खरं तर त्यांना ते प्रचंड आवडणार. इकडे पिल्लू पण रेडी झाले. आम्ही रेडी झालेलो आहोत, आहे की नाही? कोण क्यूट दिसते सगळ्यात छान आमचे बाल दिसते. जाऊया बाहेर. चला बाहेर जायचं, आम्हाला लय आवडतं बाहेर जायला, आहे की नाही? रोपटं तुम्हाला दिसत असेल तर या संबंधीच काहीतरी आहे. खरं तर मी ह्यांच्यासाठी हे गिफ्ट म्हणूनच हे केलेलं, परंतु ते गिफ्ट राहिलंच नाही. कारण की मी जेव्हा त्यांना हे म्हटलं की मी तुमच्यासाठी काहीतरी, त्यांनी ओळखलं. तर चला आता आपण जिथे जातोय ना तर तिथे आपण अगोदरच परमिशन घेतलेली आहे आणि निघतोय आता आम्ही बाहेर जाण्यासाठी. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला आता आपण जाऊया. मी केस बांधते कारण ही काय माझे केस असे ठेवणार नाही. छान दिसतात पण ठेवू शकत नाही, कारण ही सगळे असे ओढून इकडे तिकडे करणार. आणि बाळ सोबत असलं की मग ह्या गोष्टी खरं तर खूप अवॉइड करावं लागतात. बरं, पहिल्यांदा असं काहीतरी मॅचिंग करण्याचा प्रयत्न केलाय मी. कसं वाटतं सांगा. आई पण आता तयार झाली बरं का, आणि इकडे पिल्लू पण तयार झाले. सगळे आम्ही तयार झालोय, पण आमचा श्री दादा तयार व्हायला तयार नाही. श्री याची वाट यासाठी बघितली कारण त्याच्या समोर या सगळ्या गोष्टी होणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात ना तर त्या कुठेतरी मनामध्ये खूप
खोलवर रुजलेल्या असतात आणि त्या पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये ते इम्प्लिमेंट नक्कीच करतात. केव्हा ना केव्हा ते येतं तर येईलच डोक्यात की अशा पद्धतीने आई वडिलांनी आपल्या त्यांच्या अॅनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता, तर ते पुढे जाऊन त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे एक प्रकारे कधीची जी छोटी छोटी काही मूल्य असतात जी आपण आपल्या वागण्यातून कृतीतून करतो त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट मुलांवरती स्पेशली जास्त होतो, कारण ते ऑब्झर्व करतात आणि निरीक्षणातून ते शिकतात. त्यामुळे आपल्याला बोलण्यापेक्षा कृती करायची जेणेकरून ती लवकर जास्त इम्प्लिमेंट पण होते आणि त्यांच्या मनावर त्याची छाप पडते. त्यामुळे तो येईपर्यंत आम्ही थांबलोय. आणि आमची नकतुली तर काय विचारूच नका, हे काय आहे ते काय आता गळ्यातलं तिला वेगळं दिसायला मी कधीच असं काही करत नाही, बघायला लागली. हो, आणि आई पण तयार झाली, छान अशी साडी नेसली आहे, तिला कम्फर्टेबल वाटते अशी नेसली आहे ती, कारण तिला ना म्हणजे जास्त असं जगमग वगैरे नाही आवडत, कॉटन किंवा सिल्क मध्ये असं अंग फुलका असतं.